कधीकधी नशीब आपल्याला असा निर्णय घ्यायला भाग पाडतं जो सुरुवातीला चुकीचा वाटतो, पण शेवटी आयुष्यभरासाठी योग्य ठरतो. गावातली साधी, हुशार, स्वाभिमानी मुलगी सई, वय फक्त 22 वर्ष. नुकतीच तिची पदवी पूर्ण झाली होती. तिचं स्वप्न होतं शहरात जाऊन मोठी नोकरी करायची, पण तसं झालं नाही. कारण आयुष्याने वेगळंच ठरवलं होतं. तिच्या वडिलांचा अचानक अपघात झाला. घरात आई आणि 2 लहान भाऊ. घर चालवायला पैसे नव्हते. कर्ज वाढत होतं. तेव्हाच गावात तिच्यासाठी एक प्रस्ताव आला. अभिजित नावाचं, वय 37 वर्ष, शांत, समजूतदार, कायमस्वरूपी नोकरी. त्याच्या आईला गंभीर आजार होता. आईची शेवटची इच्छा होती माझ्या मुलाचं लग्न पाहायचं, पण अभिजितने अजून लग्न केलं नव्हतं. कारण तो घराची जबाबदारी सांभाळत होता. दोन्ही कुटुंबांच्या काही ना काही अडचणी होत्या. दोघांच्याही मनात संभ्रम होई. सईला 15 वर्षाचा फरक मान्य नव्हता. तिला वाटायचं तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. आपलं त्याच्यासोबत पटेल का? पण परिस्थिती समोर ती हरली आणि दोघांचं लग्न झालं. पण लग्नानंतर सई खूप शांत झाली. ती फक्त जबाबदारी म्हणून हे नातं निभावत होती. अभिजित मात्र कधीच तिला कोणत्याही बाबतीत जबरदस्ती करत नव्हता. तो म्हणायचा, तू इथे सून म्हणून नाही तर घराची मालकीण म्हणून आली आहेस. तो तिच्या शिक्षणाबद्दल तिला विचारायचा, तुला पुढे शिकायचं आहे का, असं विचारायचा. सईला हळूहळू जाणवलं की तो तिच्यावर अधिकार गाजवत नाही तर आदर देतोय. एक दिवस सईचा वाढदिवस येतो. तेव्हा तिला वाटतं त्याला काहीही आठवणार नाही. पण रात्री 12 वाजता घर सजवलेलं होतं. केक आणला होता आणि एक गिफ्ट. त्या गिफ्टमध्ये तिच्या नावाने भरलेला MBA कॉलेजचा फॉर्म होता. अभिजित म्हणाला, तुझी स्वप्न अर्धवट राहू नयेत म्हणून हा निर्णय. त्या क्षणीच सईच्या डोळ्यात पाणी आलं. पण गावात कुजबूज सुरूच होती. वयात इतका फरक, किती टिकणार आहे हे लग्न? मुलगीने पैशासाठी त्याच्याशी लग्न केलंय. तो तिच्या बापासारखा दिसतो, असं बरंच काही. हे सगळं सईच्या कानावर पडलं. तेव्हा ती खचली. एक दिवस ती म्हणाली, आपण खरंच चुकीचा निर्णय घेतला का? अभिजित शांतपणे म्हणाला, लोकांचं काम आहे बोलणं, आपलं काम जगणं. तो तिच्यासोबत कॉलेजला जायचा. तिची असाइनमेंट्स बघायचा. तिला प्रत्येक पावलावर साथ द्यायचा. हळूहळू सईच्या मनात आदराचं रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस अभिजितची आई गेली. घरात शोककळा होती. अभिजित खूप तुटला. त्या दिवशी पहिल्यांदाच सईने त्याचा हात धरला आणि म्हणाली, आता तुम्ही एकटे नाही, मी आहे तुमच्यासोबत. तो क्षण त्यांच्या नात्याचा खरा आरंभ होता. 5 वर्ष झाली. सई आता मोठ्या कंपनीत मॅनेजर झाली होती. तिचं MBA पूर्ण झालं होतं. लोक आता म्हणू लागले, काय समजूतदार नवरा मिळाला तिला. त्यांना एक लहान गोंडस मुलगी होती, आरोही. एक दिवशी आरोहीने विचारलं, आई, बाबा तुझ्यापेक्षा मोठे का दिसतात? सई हसून म्हणाली, कारण त्यांचं प्रेम माझ्यापेक्षा आधी जन्माला आलंय. अभिजित दुरून ऐकत होता. त्याच्या डोळ्यात समाधान होतं. 15 वर्षाचा फरक, समाजाची टीका, परिस्थितीचा निर्णय, हे सगळं त्यांच्या प्रेमासमोर लहान पडलं. त्यांचं लग्न मजबुरीने झालं होतं, पण नातं प्रेमानं जपलं गेलं. आणि सईला कळलं, वय महत्त्वाचं नसतं, समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. नातं वयावर नाही तर विश्वासावर टिकतं. विश्वास होता, पण त्या विश्वासाचीच खरी परीक्षा आता होणार होती. पुढे काय झालं भाग 2 मध्ये पहा. भाग पहिला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भाग 2 नक्की पहा. धन्यवाद.